सुस्वागतम. एकत्र येणं ही सुरुवात आहे, एकत्र राहणे ही प्रगती आहे, एकत्र काम करणे ही उन्नती आहे आणि स्वागत करणे ही आपली संस्कृती आहे. मी सर्व मान होण्याची विनंती करते. किशोरवयीन शारीरिक व मानसिक बदलाला सामोरे जाताना या कार्यक्रमात उपस्थित कार्यक्रमाचे अध्यक्ष महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत माननीकर यांचे स्वागत. त्याचबरोबर कार्यक्रमाभियानी यांचेही खूप खूप स्वागत. तसेच महाविद्यालयीन पर्यवेक्षिका डॉक्टर अंजली बुरांडे, कार्यसमन्वयक डॉक्टर सुभाष मोरे व सांस्कृतिक विभाग मान्यवरांना विनंती करते की दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाची सुरुवात करावी. धन्यवाद. मान्यवरांना विनंती, आपण आसन धन्यवाद मॅडम. डॉक्टर प्रशांत माननीकर प्राचार्य यांना विनंती करते की त्यांनी डॉक्टर पद्मजा बियाणी यांचे स्वागत करावे. शॉल आणि बुके देऊन. पाठीमागे शांतता ठेवा. धन्यवाद. डॉक्टर अंजली बुरांडे, पर्यवेक्षिका, दयानंद कनिष्ठ महाविद्यालय यांना विनंती करते की त्यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक सादर करावे. आजच्या या किशोरवयीन शारीरिक व मानसिक बदलाला सामोरे जाताना या व्याख्यानानिमित्त आयोजित आपल्या या कार्यक्रमाचे अध्यक्ष आपल्या महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर प्रशांत माननीकर सर, प्रमुख वक्त्या डॉक्टर पद्मावती बियाणी मॅडम, तसेच महाविद्यालयाचे समन्वयक डॉक्टर सुभाष मोरे सर, सांस्कृतिक विभागाच्या प्राध्यापक नागरगोजे मॅडम, इथे उपस्थित असलेल्या सर्व महिला प्राध्यापिका, आपण सर्व 11वी आणि 12वी वर्गातील किशोर वयीन मानसिक बदलाला सामोरे जाणाऱ्या मुली. तर या कार्यक्रमाची प्रास्ताविक करण्यासाठी खरं तर या कार्यक्रमासाठी आपल्याला 2 मॅडम म्हणजे डॉक्टर पद्मावती बियाणी आणि डॉक्टर प्रियंका राठोड या दोघी जणी आपल्याला सुंदरसं व्याख्यान देणार होत्या, पण काहीतरी इमर्जन्सी केस आल्यामुळे डॉक्टर प्रियंका राठोड मॅडम आज आपल्यामध्ये उपस्थित राहू शकल्या नाही. तर मी मॅडमला विनंती करते, आपला जेवणाचा वेळ, घरी जाण्याचा वेळ या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन मॅडमला जो आपण वेळ दिलेला होता 40 ते 50 मिनिटाचा, तो मॅडमनी जास्त वेळ घ्यावा अशी मी त्यांना विनंती करते. सर्वप्रथम आज आपण ज्या मुली आहात, खरं जर तसं जर बघायला लागलात तर आपण एक सुंदर फूल आहात आणि सुंदर फुलाला उमलायचं कसं, तर हे उमलण्यासाठी म्हणजे आपलं स्वतःचं ध्येय निश्चित केलं पाहिजे आणि ते मिळवण्यासाठी आपण योजनाबद्ध परिश्रम केले पाहिजेत. शारीरिक मानसिक कणखरपणा, नवनवीन शोध कौशल्ये, नेतृत्व, विवेक, मोठी स्वप्न, उदंड आत्मविश्वास, प्रयत्नांची चिकाटी आणि चांगल्या गोष्टींची तहान हे सारं घेऊन स्वतःच्या जीवनाची उंच गरुड भरारी घेतली पाहिजे. आणि ती कशी घ्यावी, ती घेताना येणाऱ्या अडचणी काय आहेत, तर त्या अडचणी कुठल्या आहेत, आपलं इप्सित ध्येय काय आहे आणि ते साध्य आपल्याला कसं करायचंय या संदर्भाचं आपल्याला एक शास्त्रोक्त माहिती आपल्याला द्यावी या उद्देशाने या व्याख्यानाचं आयोजन करण्यात आलेलं आहे, खास मुलींसाठी. तर हे जे व्याख्यान आज आपण आयोजित केलंय यामध्ये मी सुरुवातीला म्हटलं की आपण खूप सुंदर फूल आहात. फूल आहेत म्हटलं की त्या ठिकाणी
हा नैसर्गिक स्वभाव आहे आणि या नैसर्गिक स्वभावाला लक्षात घेऊन आपलं जे उंच भरारी घेण्याचं जे स्वप्न आहे ते स्वप्न कशा प्रकारे सत्यात उतरवायचं, या मार्गी कसं आपण अगदी योजनाबद्ध योग्य पद्धतीनं कसं पुढे सरकायचं, जे ज्या गोष्टीचे डिस्ट्रॅक्शन्स आहेत आपल्याला ते डिस्ट्रॅक्शन्स आपण कसे बाजूला सरकवायचे आणि ते बाजूला सरकवत आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयापर्यंत कसं पोहोचायचं, यासाठीच आज खरं तर या व्याख्यानाचं आयोजन केलंय. सगळ्यात प्रथम आज मी एक सांगू इच्छिते की आकाशामध्ये जर आपल्याला उंच उडायचंय, आकाशामध्ये गरुड पक्षी हा जो उंच भरारी घेतो कारण त्याचा पंखावर त्याचा स्वतःचा विश्वास असतो आणि या विश्वासाच्या जोरावर तो आकाशात उंच भरारी घेतो आणि एवढ्या उंच भरारी घेणाऱ्या गरुड पक्ष्यांची संख्या कमी असते. म्हणजे सांगायचा उद्देश असा, जेव्हा आपण सुरुवातीला खालच्या लेवलमध्ये जेव्हा असतो, आपलं ध्येय उंच ठेवलं, आपण जसं जसं त्या ध्येयाप्रती उंच उंच आकाशात जसं जसं उडत जाऊ तशी आपली स्पर्धा पण कमी होते. आणि या कामी मी असं म्हणू शकेल की स्वतःवर विश्वास ठेवता येणं हे यशस्वी होण्याच्या मार्गावरचं पहिलं पाऊल आहे. आणि स्वतःमध्ये विश्वास कसा ठेवायचा, स्वतःच्या क्षमता कशा ओळखायच्या, आपल्या ॲबिलिटीज आपल्या क्षमता ह्या ओळखून त्याला वर कसं आणायचं. म्हणजे प्रत्येक व्यक्तीमध्ये एक सुप्त शक्ती असते आणि ती सुप्त शक्ती सुप्त गुण हे आपण ओळखले पाहिजे, जाणले पाहिजे आणि त्या शक्तीचा आपल्या आयुष्यामध्ये उपयोग करून आपण आकाशामध्ये उंच भरारी घेण्याचं जे स्वप्न आहे ते सत्यात कसं उतरवलं पाहिजे. या मार्गी मी मॅडमला विनंती करते की त्यांनी आमच्या या 11वी आणि 12वी किशोरवयीन मुलींना, टीनेजर्स मुलींना या संबंधित अगदी सखोल मार्गदर्शन करावं आणि या मार्गदर्शनाला एक मार्गदर्शन म्हणून तुम्ही मार्गदर्शकाचं जे काही व्याख्यान आहे त्या व्याख्यानाला धरून आपल्या आयुष्याचं ध्येय साध्य करण्यासाठी आपले प्रयत्न हे सातत्यानं कायम टिकवत राहावेत आणि आपलं आयुष्याचं सोनं आपण स्वतः करावं. तुमच्या आयुष्याचं सोनं झालं की आपोआपच तुमच्या कुटुंबाचं होईल, कुटुंब सुदृढ झालं की आपोआप समाज आणि आपला देश उन्नत होईल. आणि हे सगळं करण्यामध्ये आपल्या अकॅडमिक आणि नॉन अकॅडमिक ऍक्टिव्हिटीज आहेत त्या ऍक्टिव्हिटी तुमच्यासाठीच, म्हणजे तुमच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासासाठी आपण महाविद्यालयामध्ये ज्या ज्या ऍक्टिव्हिटी राबवतो त्या सगळ्या ऍक्टिव्हिटीमध्ये अगदी उत्स्फूर्तपणे भाग घ्यावा आणि स्वतःच्या आयुष्याचं सोनं करून घ्यावं. आणि त्याबरोबरच आपल्या दयानंद शिक्षण संस्थेच्या दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयाच्या शिरपेचात एक मानाचा स्वतःचा तुरा स्वतंत्र खोवावा, स्वतःची स्वतंत्र ओळख, स्वतःचं स्वतंत्र व्यक्तिमत्व विकास करून घ्यावा अशा मी आपल्या सर्वांना शुभेच्छा देते आणि मी माझं प्रास्ताविक थांबवते. धन्यवाद मॅडम. यानंतर व्यक्त करावे अशी मी विनंती करते. कनिष्ठ महाविद्यालयाच्या वतीनं आजच्या व्याख्यानाचा मार्गदर्शनाचा जो विषय आहे किशोरवयीन शारीरिक व मानसिक बदलाला सामोरे जाताना, या कार्यशाळेच्या मार्गदर्शिका डॉक्टर पद्मजा दियानीजी, डॉक्टर बुरांडे मॅडम, डॉक्टर सुभाष मोरे सर, सर्व प्राध्यापक प्राध्यापिका आणि कनिष्ठ महाविद्यालयाच्या सर्व विद्यार्थी, एक दोन गोष्टींचा उल्लेख मी करेन आणि मग डॉक्टरांचं मार्गदर्शन होईल. म्हणजे त्या 2-3 भूमिकेमधनं आल्या, त्या पालकाच्या भूमिकेतनं आल्या, त्यांना समाजकार्यात एक वेगळा रस आहे, तो एक वेगळं अंग आहे आणि त्या वैद्यकीय क्षेत्राशी संबंधित असल्यामुळं नेमके बदल काय होतात आणि त्याचे आपल्या शरीरावरती काय परिणाम होतात आणि शरीरावर होणाऱ्या परिणामांचा आपल्या मनावरती काय परिणाम होतो. कारण काही फेजेस असतात आपल्या आयुष्यातले आणि ॲडोलेसन्स ज्याला आपण म्हणतो, किशोरवयीन, हे एक ट्रान्झिशन आहे, एक ट्रान्सफॉर्मेशन आहे.
या संक्रमण काळामध्ये अनेक बदल होत असतात आणि आपल्या सगळ्यांना ही गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. शरीर हे माध्यम आहे आणि आपल्या शरीराला आपल्याला नाकारता येत नाही. त्याची जी काही संरचना आहे आणि त्याचे आपल्याला जे काही गुणदोष आहेत व्यक्तिमत्वामध्ये त्या शरीरामुळे आपल्याला प्राप्त होतात. पण शरीर हे माध्यम आहे आणि ज्याला आपल्या शरीराला नीट ओळखता आलं नाही, त्याच्या गरजा ओळखता आल्या नाही आणि त्याच्यावरती नियंत्रण मिळवता आलं नाही आणि नियंत्रण मिळवण्याचं काम हे मनाचं असतं. म्हणजे शरीर वेगळे असू शकतात, स्त्रीचं पुरुषांचं त्यांच्या संरचना वेगळ्या असू शकतात, पण मन नावाची काही एक गोष्ट आहे आणि त्या मनाचं नियंत्रण खूप महत्वाचं आहे. म्हणजे शरीर आपली मागणी करत राहतं. अरिस्टॉटल हा समाजशास्त्रज्ञ होता. आता त्याला समाजशास्त्रज्ञ म्हणू नये, कारण कुठलीही ज्ञानशाखा घेतली तर अरिस्टॉटल तिथे येतो. तर तो असं म्हणाला की मानव म्हणजे स्त्री पुरुष सगळे समाजशील प्राणी आहे, म्हणजे जून पॉलिटिकॉन आहे. त्यातला महत्वाचा शब्द आहे प्राणी आहे, की आपण सारे प्राणी आहोत. त्यामुळे निसर्गाचे सगळे नियम आपल्याला लागू आहेत, पण त्याला काही विशेषण आहे. म्हणजे मानव समाजशील आहे, विवेकशील आहे, रिझनिंग जी आहे त्याची, तार्किक बुद्धी जी आहे, सदसद विवेक आहे. या गोष्टींमुळं आपण प्राण्यांपासून एक वेगळं अस्तित्व आपलं निर्माण केलेलं आहे. त्यामुळं एक अशी म्हण आहे की मन करारे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण. आपल्याला जे काही मिळवायचंय त्याचा संबंध शेवटी मनाशी आहे. आपण तेच आहोत ज्याचा आपण विचार करतोय. वी आर व्हॉट वी थिंक. तुम्ही जो काही विचार करता ते तुम्ही आहात. त्यामुळं मॅडम आपल्याला सांगतीलच की जसं शरीरामध्ये बदल होतात आणि त्याचे मनावर परिणाम होतात, तसे आपण ज्या पद्धतीने विचार करतो त्या पद्धतीनेही आपलं शरीर त्याला रिस्पॉन्ड करत राहतं. एखादा सिद्ध योगी आहे किंवा योगिनी आहे याचा अर्थ हाच आहे की जे काही शरीर धर्म आहे त्याला नियंत्रण करण्याचं एक कसब आपण आपल्या अंगी बाणवलं पाहिजे. म्हणून मग आपल्या घरामधनं, महाविद्यालयामधनं, शाळेमधनं आपल्यावर संस्कार होतात असं म्हणतो आपण. ते संस्कार हे मन नियंत्रित करण्याचं आहे. त्यामुळे शरीर आणि मन याचं योग्य जे समन्वय आहे ते साधूनच आपल्याला आपल्या आयुष्यात असलेल्या गोष्टी साध्य करता येतात. त्यामुळे ह्या दोन्ही गोष्टी महत्वाच्या आहेत. शरीराला नाकारण्याचं काही कारणच नाही, कारण शरीर नसेल तर इतर कुठल्या गोष्टी साध्य होण्याचा प्रश्नच येत नाही. त्यामुळे साऊंड माइंड इन साऊंड बॉडी हा जो विषय आहे की आपलं शरीर चांगलंच असलं पाहिजे आणि ते आपण चांगलं ठेवलं पण पाहिजे. कारण शेवटी सर्व गोष्टींचं माध्यम ते आहे आणि त्यावर नियंत्रण करणारं मन आहे. त्यामुळे या दोन्ही गोष्टींचा एकत्रित संयोग करून डॉक्टर पद्मजा बियाणे मॅडम आपल्याला सखोल असं मार्गदर्शन करतील. त्याचा आपण लाभ घ्यावा. दयानंद कनिष्ठ महाविद्यालयाचं या मार्गदर्शनासाठी हार्दिक अभिनंदन. आणि आपण सारेजण इथं आलेला आहात त्याबद्दल आपले आभार. धन्यवाद. महत्वाचे असतात, कारण दोन्हीपैकी एकाचा समतोल बिघडला तर आयुष्याचे अस्तित्व बदलते. म्हणूनच तर याचे महत्त्व आपण डॉक्टर बियाणी मॅडम यांच्याकडून जाणून घेणार आहोत. तर मी तुम्हाला त्यांचा परिचय थोडक्यात. MBBS DNB Obstetrics and Gynecology, Diploma in Maternal and Fetal Medicine, FMF and ICOG Accredited Consultant in Fetal Medicine. आपण लातूर फेडल मेडिसिन सेंटरच्या फाउंडर मेंबर आहात. फेडल अल्ट्रासाउंड अँड डायग्नोस्टिक हाय रिस्क प्रेग्नन्सी मॅनेजमेंट या विषयामध्ये तज्ज्ञ आहात. आपणास अल्ट्रासाउंड डायग्नोसिस ऑफ फेटल ॲनामेलिस या रिसर्च व पब्लिकेशनसाठी जगदीश्वरी मिश्रा अवॉर्ड ISO PARB पुणे 2012 या अवॉर्डने सन्मानित करण्यात आले. तसेच मॅडम आपण इतक्या बिझी शेड्यूलमध्ये सुद्धा गायनाचा छंद जोपासता ही आमच्यासाठी एक प्रेरणाच आहे. त्याचबरोबर मॅडम ग्रामीण भागातील स्त्रियांमध्ये जनजागृती करण्याची देखील मॅडमला आवड आहे. आपल्या
सावलीपासून आपण काहीतरी शिकावं. किती कधी लहान तर कधी मोठं होऊन जगा. शेवटी काय घेऊन जाणार आहोत, म्हणूनच जनसेवेचं हे सुंदर लिंग प्रेमाने जपावं. मी मॅडमला विनंती करते की त्यांनी आमच्या या किशोरवयीन मुलींना यू आर ग्रेटेस्ट असेट, इन्व्हेस्ट वॉइसली या विषयावर मार्गदर्शन करून त्यांच्याशी संवाद साधावा. गुड आफ्टरनून वन अँड ऑल. मी डॉक्टर पद्मावती बियानी. मी या प्रोग्रामसाठी मला बोलवण्यासाठी डॉक्टर मानिका सर, बोरांडे मॅडम आणि दयानंद कॉमर्स कॉलेजला थँक्स देते. तर आजचा जो त्यांनी मला उपलब्ध करून दिलेला आहे एक संधी की तुम्हा सगळ्यांशी मला इंटरॅक्ट करायला भेटते. तुम्ही सगळ्यांनी म्हणजे मी दयानंद कॉलेजमधूनच माझं शिक्षण झालेलं आहे. 11वी-12वीमध्ये मी इथली स्टुडंट आहे. त्याच्यामुळे तुम्ही सगळे लोकांना जेव्हा मी बोलते तेव्हा मला असं वाटतं की मी माझ्या लहान बहिणींना बोलते. तर आजचा मी टॉपिक ही तसंच ठेवलेला आहे की हा एक इंटरॅक्टिव्ह टॉपिक आहे. ठीक आहे, तर तुम्हा सगळ्यांना इंटरॅक्ट व्हायचं आहे याच्याशी. ठीक आहे, तर मी तुम्हा सगळ्यांना एक प्रश्न विचारू इच्छिते की जर की आपल्याला खूप मोठा एखादा ट्रेजर भेटला तर किंवा एखादी खजाना भेटला तर तुम्ही काय करणार? कोणीही एक जण उठून बोला, म्हणजे हे मजेशीर होईल आपल्यासाठी. तुम्ही बोलू शकता. नाही, हा असा नको आपल्याला. जे इंटरॅक्शन आहे ते 1 to 1 झालं पाहिजे. आपल्याला वेळाचं रेस्ट्रिक्शन आहे आणि काहीतरी या लेक्चरमधून आपल्यामध्ये फरक झाला पाहिजे असं मला वाटतं. तर कोणीही एक जण तुमच्या क्लासचं कोणी रिप्रेझेंटेटिव्ह आहे, CR आहे, त्यांनी उठून सांगावं. नाही, कोण आहे CR? सिंपल क्वेश्चन आहे, कुणीही हात वरती करून त्याचा आन्सर देऊ शकताय. मॅडमने तुम्हाला एक क्वेश्चन विचारलेला आहे. हाँ, यस. ओके, और क्या कर सकते हैं? खुद के पास रखेंगे, मतलब उसको प्रोटेक्ट करेंगे या किस चीजों से प्रोटेक्ट करेंगे? दृष्टी असेल तुम्ही माईक देऊ शकतात, म्हणते सगळेजण ऐकते. सेफ जागेवर ठेवणं, आपण प्रोटेक्ट करू. बाकी सेफ गार्ड करणं. अजून फक्त सेफली ठेवणार का तू? काय म्हणजे फ्युचरसाठी प्लॅनिंग करणार आहे त्याच्यासाठी? हा, म्हणजे त्याचं प्रॉपर युटिलायझेशन करेल ना. युटिलायझेशन करेल म्हणजे जे काय समजा यू हॅव मनी ऑल्सो तर यूज करेल. म्हणजे जर मनी असेल तर फ्युचरमध्ये जर लागली तर ते तसं यूज करेल. त्याला वर्ड आहे इन्व्हेस्टमेंट. करेक्ट. तर तेच बोलायचं मला. तर ते ॲप्लॉज होऊन द्या त्यांच्यासाठी, टाळ्या होऊ द्या. त्यांनी सगळ्यांमध्ये बोलायला धाडस पण दाखवलं. तर हेच म्हणते मी की कधी ही ऑपॉर्च्युनिटी मिस करू नका. कधी तुम्हाला बोलायला भेटला, माईक भेटला, त्याला हेजिटेशन नको, आपण बोलायला हवं. तर तिने खूप महत्त्वाचा मुद्दा मांडला आहे की ते सेफगार्ड पण करणार आहे आणि ते इन्व्हेस्ट पण करणार आहे. ठीक आहे. आणि आता मला हे म्हणायचं आहे तुम्हाला की ती जे ॲसेटच्या बद्दल बोलती आहे तो ॲसेट तीच आहे. तर तुम्हाला कसं वाटेल की जे ॲसेट आहे किंवा जे खजाना आहे, ट्रेजर आहे, ते तुम्हीच आहे हे म्हणल्यावर कसं वाटेल? आणि हे खरं आहे. ॲक्च्युली जे काही आपण खजानाच्या बद्दल, ट्रेजरच्या बद्दल बोलतो तेव्हा आपण रिस्ट्रिक्ट करतो की ते मनी असेल, दागिने असेल, गोल्ड असेल, सिल्वर असेल. पण तुम्हाला नाही वाटत का हे की आम्हीच एक ट्रेजर आहे? मॅडमने जसं खूप सुंदर तरीकेने सुरुवात केलेली आहे प्रोग्रामची की तुम्ही फुल आहे.
तर मी म्हणते की फुलापेक्षाही तुम्ही एक ट्रेजर आहेत आणि त्याच्यासाठी तुम्हाला इन्व्हेस्ट करणं, एकतर त्याला सेफगार्ड करणं गरजेचं आहे. जसं तिने सांगितलं आहे तसं सेफगार्ड कशामधून करायचं आहे आपल्याला, की जे काही डिस्ट्रॅक्शन्स आहेत, जे काही तुमच्यामध्ये लायबिलिटीज आहेत, जे काही तुमच्यामध्ये रॉंग हॅबिट्स आहेत, त्याच्यापासून तुम्हाला सेफगार्ड करायचं आहे. आणि दुसरं आहे की इन्व्हेस्टमेंट. कारण जे आपलं लाईफ आहे ते एक पर्टिक्युलर टाइमसाठी लिमिटेड आहे. असं आहे का आपण अमर आहे, आपण इथे जगणार आहे आणि आपण ज्या एजचे आहात ते फक्त आजच राहणार आहे. आज जसं तुमचं एज असेल की तुम्ही सो मेनी इयर्स आहे, सो मेनी डेज आहे, तर तुम्ही आज तेच राहणार आहे. ठीक आहे, तो एकच दिवस आहे त्याच्यासाठी याला तुम्हाला इन्व्हेस्ट करायचं आहे. या टाइमला प्रॉपर इन्व्हेस्टमेंट करून, प्रॉपरली मॅनेज करून तुम्हाला काय घडवायचं आहे, जेणेकरून तुम्हाला रिटर्न चांगले भेटले पाहिजे. आपण इन्व्हेस्टमेंट का करतो की आपल्याला रिटर्न पाहिजे ओल्ड एज मध्ये, किंवा आजपासून 10 वर्ष झाले तर मला त्याचं रिटर्न पाहिजे. तर त्या हिशोबाने तुम्ही इन्व्हेस्टमेंट केले पाहिजे. ठीक आहे, तर हे इन्व्हेस्टमेंट कशामध्ये कराल, आता मला अजून इंटरॅक्शन पाहिजे तुमच्याकडून. ते तुम्हाला काय वाटतं मी पुढचं सांगेन. इन्व्हेस्टमेंट कशात करणार, आता तुम्ही ट्रेजर आहे, ठीक आहे, तुम्ही ते ट्रेजरचं बॉक्स आहे, तर तुम्ही कशामध्ये इन्व्हेस्ट करणार स्वतःला. हँड रेज करा ज्यांना आपण बोलायचं त्यांनी हात वर करा, मॅडम त्यांना माहित देतील. तिथेच खूप सारे विचार आहे, बाकी कोणाचे विचार नाहीये का? मग सांगा ना उठून, बोला कशामध्ये इन्व्हेस्ट करायचं. येस, तर आपलं जे इन्व्हेस्टमेंट आहे ते स्किलमध्ये, हेल्थमध्ये, रिलेशनशिप्समध्ये, या सगळ्या गोष्टीमध्ये आपल्याला इन्व्हेस्ट करायचं आहे. तर नॉलेज कसं गेन करायचं, तर नॉलेज ॲक्च्युली आपण जेव्हा म्हणतो की आम्ही शाळेत आहे, कॉलेजमध्ये आहे, तेव्हा आपण नॉलेजचं डेफिनेशन खूप छोटं करतो असं मला वाटतं. की आपण म्हणतो की हे बुक्स आहेत, हे 4 बुक्स आहेत, हे आमचे सिलेबस आहे. नाही, नॉलेज इज क्युरिओसिटी. म्हणजे तुम्ही क्युरियसली कुणाकडेही बघितलं तर तुम्हाला नॉलेज भेटलं पाहिजे. फक्त पुस्तकी नाही, बाहेरचं, फक्त सिलेबसचं नाही, तुमचं रीडिंग हे खूप जास्त बाहेरचंही असायला पाहिजे. जसं आपलं लिटरेचर आहे किंवा आर्ट्स आहे. तुम्ही बघितलं असेल की तुम्ही जे काही बायोपिक्स वाचा, ठीक आहे, कोणाच्या लाईफचं जे स्पॅन आहे त्यांनी कसं घालवलं ते वाचा. त्याच्यामधून आपल्याला काय मिळतं की APJ अब्दुल कलाम असं म्हणतात की जे काही त्यांनी वाचलं आहे त्याच्यामध्ये त्यांना काय करायचं त्याच्यापेक्षा काय नाही करायचं त्याचं जास्त ज्ञान भेटलेलं आहे. ठीक आहे, तर जे काही सक्सेस आहे त्याचं मंत्र तर आहे, पण फेलियर कशाने होतं ते पण आपल्याला त्याच्यामध्ये कळतं. तर आपलं जे नॉलेजचं स्पेक्ट्रम आहे ते आपल्याला थोडंसं वाईट करायचं आहे. आणि जे काही महान पुरुष होऊन गेलेले आहेत त्यांनी पण तुम्ही बघा की त्यांचं वाचन किती होतं, त्यांनी वेद, ग्रंथ हे सगळे वाचलेले आहेत. तर हे आपलं इन्व्हेस्टमेंट या नॉलेजमध्ये असायला पाहिजे. इन्व्हेस्टमेंट आपल्या हेल्थमध्ये असायला पाहिजे. आता हेल्थची डेफिनेशन असं बघितलं तर तुम्ही फार वेगळी आहे. फिजिकल हेल्थ आहे, तुमचं मेंटल हेल्थ आहे. फिजिकल हेल्थसाठी तुम्ही काय काय करू शकतात, मेंटल हेल्थसाठी तुम्ही खूप काही करू शकतात. तर हे वेगवेगळे त्याचे हे आहे, म्हणजे पार्ट्स आहेत. तर फिजिकल हेल्थसाठी जेव्हा आपण आपल्या दयानंद शिक्षण संस्थेच्या टीचर्सना भेटते, स्टुडंट्सला भेटते, तेव्हा मला एक खूप गोष्टी अशा लक्षात येतात की काय चालू आहे सध्याच्या युथमध्ये, काय चालू आहे. की तेव्हा मी हॉस्टेलमध्ये गेले तेव्हा मला असं आढळलं की टीचर्सने म्हणले की हे मुलं आपले जे पॉकेट मनी आहे किंवा आई वडिलांनी दिलेल्या ज्या काही पैसे आहेत ते मेसचे पैसे म्हणजे सेव्ह करून ते कशासाठी वापरतात, कॉस्मेटिक्समध्ये वापरतात. हे चुकीचं आहे. मला काय वाटतंय की हेल्थ आपलं कॉस्मेटिक्स असेल, जे काही असेल, तुमचं फिजिकल अपीअरन्स असेल, ते थोड्या वेळासाठी आहे. ते काय परमनंट आहे का? नाही. त्याच्यासाठी तुमचं हेल्थ जे आहे, तुमचं शरीर जे आहे
ते एक गोष्ट आहे की जे तुमच्या बरोबर लॉंग टर्मने चालणार आहे. ठीक आहे, तर त्याला व्यवस्थित न्यूट्रिशन्स देते. ठीक आहे, आजकालच्या ज्या नवीन पिढीतले मुलं आहेत त्यांचं स्टॅमिना असं बघितलं तर म्हणजे 40-50 इथल्या बायांपेक्षा कमी आहे, हे आढळून आलेलं आहे. बरोबर आहे का नाही मॅडम? की म्हणजे आजकाल मुलं कितीदा असं होतं की कॉलेजमध्ये चक्कर येऊन पडतात. त्यांचं वय आहे का हे चक्कर यायचं? हे कशाचं डेफिशियन्सी आहे की हे तुमचं न्यूट्रिशन जे आहे ते डेफिशियंट आहे. तर तुम्हाला एक म्हणजे न्यूट्रिशियस डाएट कशाने बनतं? आपल्या शरीराला सगळ्या गोष्टी लागतात. जसं आहे की न्यूट्रिशन आहे, फ्रूट्स आहे, व्हेजिटेबल्स आहे, हे सगळ्या गोष्टीकडे आपण लक्ष दिलं पाहिजे. दुसरं आहे की आपल्यामध्ये स्किल्स डेव्हलप करायचे आपल्याला. ठीक आहे, असं म्हणलंय की एव्हरी चाइल्ड इज अन आर्टिस्ट. द प्रॉब्लेम इज हाऊ टू रिमेन अन आर्टिस्ट वन्स वी ग्रो अप. खरंच किती इम्पॉर्टंट आहे. तुम्हा सगळ्यांना असं वाटतंय की लहानपणी तुम्ही काहीतरी आर्ट होतं तुमच्यामध्ये, असं वाटतंय की तू डान्स केलं होतं, गाणं गायलं होतं, ड्रामामध्ये पार्टिसिपेट केलं होतं. आता करता का तुम्ही? नाही. का करत नाही? वेळ, काय इम्पॉर्टन्स नाही. तुमचं जे स्किल आहे ना, कशा ना कशामध्ये तुम्हाला ते डेव्हलप करायला पाहिजे आणि ते टिकून ठेवायला पाहिजे. ठीक आहे, तर हे स्किल्स जे आहेत ते आपल्याला आउट ऑफ द बॉक्स विचार करण्यासाठी महत्व करते. ते जसं की तुम्ही एखादा, ठीक आहे, तुम्ही शिक्षण घ्या, तुम्ही एखादी नोकरी घ्या, तुम्ही तुमचं जे वेल बिईंग आहे ते सेफगार्ड करा, पण त्याच्याबरोबर एक छंदही जोपासा. ठीक आहे, की हे छंद काय असतं ते एकतर तुम्हाला ज्या वेळेस तुम्ही मनाने डिप्रेस असतात, जेव्हा तुम्हाला काहीतरी रिजेक्शन येतं, तेव्हाही तुम्हाला मदत करतं हे छंद. कारण तुम्ही बघितलं असेल की आजकाल म्युझिक आर्ट्स नाही म्हणत, म्युझिक इज अ थेरपी असं म्हणतात. तर म्युझिक थेरपी आहे, तसं खूप सारं सिंगिंग आहे, डान्सिंग आहे, हे सगळ्या आपल्या शरीरासाठी एक थेरपी म्हणून काम करतं. ठीक आहे, तर हेच आहे की आपल्याला जे काही आपल्यामध्ये छंद आहे ते आधी ओळखायला पाहिजे आणि ते जोपासायला पाहिजे. दुसरं एक महत्त्वाची गोष्ट जे लक्षात आली मला की सुरुवातीला मी तुम्हाला म्हणलं की तुम्ही एक ॲसेट आहात. ठीक आहे, कोणासाठी असायला पाहिजे तुम्ही ॲसेट? स्वतःसाठी, अजून तुमच्या फॅमिलीसाठी, अजून सोसायटीसाठी. बरोबर. तर तुमचं आजही सगळ्यांचा जन्मदिवस घरी साजरा होतो? का करतात आई वडील साजरा जन्मदिवस? ते तुम्हाला येस बोला, का साजरा करतात? ते त्यांना प्रूव्ह करायचंय की तुम्ही एक ॲसेट आहे त्यांच्यासाठी. पण याचं उत्तर आहे की तुम्ही पण त्यांना काही देतात का? काय देऊ शकता तुम्ही त्यांना? रिस्पेक्ट आहे, ग्रॅटिट्यूड आहे. हे पण आजकाल जेव्हा मी मॅडमशी बोलत होते बाहेर, तर मॅडमनी तेच म्हणलं की हे जे मुलं आहेत त्यांचं आणि त्यांच्या आईवडिलांमध्ये एक गॅप आहे. ठीक आहे, त्यांना असं, मुलांनाही असं वाटतं की काहीतरी कमी आहे किंवा आम्हाला जे पाहिजे होतं ते नाही भेटलं. हे नाही, हे चुकीचं आहे. कारण कुठलाही आई वडील ते त्यांच्याकडून जेवढं करू शकतात तेवढं तुमच्यासाठी करतातच. आणि बिलीव्ह मी, हे तुम्हाला आता थोडंसं वेगळं वाटेल कारण हे वय आहे तुमचं, जे तुमची विचारशक्ती आहे त्याच्या हिशोबाने तुम्ही विचार करतात, किंवा तुमचं जे एक्सपिरियन्स आहे आतापर्यंत त्याच्या हिशोबाने तुम्ही विचार करतात. पण तुमची, जर तुम्ही आजपासून 10 वर्ष 15 वर्ष जसं पुढे जाताल तेव्हा तुम्हाला खरंच वाटेल की युअर बेस्ट फ्रेंड इज युअर पॅरेंट्स. युअर फर्स्ट बेस्ट फ्रेंड इज युअर पॅरेंट्स.
ठीक आहे. तर कारण तुमच्या पॅरेंट्सच्या व्यतिरिक्त म्हणजे ते सगळ्यात तुमच्याबद्दल सगळ्यात चांगले विचार करणारे तेच आहेत. तर ठीक आहे, ते जे काही त्यांची पॉसिबिलिटीज आहेत, त्यांना काय रिस्ट्रिक्शन्स आहेत, त्याच्या हिशोबाने ते तुमचं संगोपन करतात. पण तुमचं काय काम आहे की तुम्ही त्यांना रिस्पेक्ट द्या. तर हेच मी म्हणते की हे इन्व्हेस्टमेंट जे तुम्हाला म्हणलं मी की तुम्हाला इन्व्हेस्टमेंट कशात करायचं आहे की रिलेशनशिप्स. फर्स्ट थिंग आहे की पॅरेंट्स ज्यांच्यामुळे आपण आज इथं आहोत त्यांच्यासाठी एक रिस्पेक्ट आणि ग्रॅटिट्यूड. ठीक आहे. तर मी आज हे सांगेन तुम्हाला सगळ्यांना की तुम्ही सगळे जाऊन घरी सगळ्यात आधी आपल्या पॅरेंट्सना थँक्स म्हणणार आहे की तुम्ही आजपर्यंत जे काही केलेले आहे त्याच्यासाठी थँक्स. आणि बघा काय चेंजेस होतात. ठीक आहे. तर हे झालं आपलं रिलेशनशिप ॲट होम. आता इन्व्हेस्टमेंट इन रिलेशनशिप ॲट युअर वर्क प्लेस किंवा तुमच्यासाठी कॉलेजमध्ये. ठीक आहे. कॉलेजमध्ये तुम्हाला एक ग्रुप बनवायचा आहे, तुमच्या मित्रमंडळ बनवायचं ज्यांची विचारशक्ती सेम आहे. आणि हे खूप महत्वाचं आहे. ठीक आहे. मी सगळ्यांना प्लीज इन्व्हॉल्व व्हा. सगळेजण इन्व्हॉल्व आहेत का इथे? येस. तर मी तुम्हाला म्हणते की सोशल ग्रुप्स नको आहे मला. व्हॉट्सअप ग्रुप नको, फेसबुक ग्रुप नको, कुठलाच ग्रुप नको. मला इन पर्सन तुमचे ग्रुप्स पाहिजे कॉलेजमध्ये. जेव्हा तुम्ही हे ग्रुप बनवतात ते तुमच्यासाठी एक दुसऱ्यांसाठी जेव्हा तुमची विचारची ट्रान्सफर होईल की तुम्ही तुमचे थॉट्स ट्रान्सफर होतील. आणि हे खरं आहे ऍक्च्युली. म्हणजे जे आपण चेंज झालेलं आहे या काही वर्षात, जे टेक्नॉलॉजी आली आहे त्याचा वापरपेक्षा मला गैरवापर जास्त दिसतो. कारण काय, सगळेजण आपल्या फोनमध्ये आहेत. कोण बाजूला बसलेला आहे कोणालाच माहिती नाही. इव्हन तुम्ही ग्रुप्स मध्ये जावा, तुमच्या पीसीस मध्ये जावा, सगळेजण आपलं फोन घेऊन व्हॉट्सअप चॅटिंग, हे चॅटिंग. अरे बाजूमध्ये कोण बसले त्यांच्याशी जरी तुम्ही बोला. तर हे जे आहे की तुम्ही प्रॉपर ग्रुप तयार करा कॉलेजमध्ये, जेणेकरून तुम्ही काहीतरी काम पण कराल एक ग्रुप म्हणून की ह्या ग्रुपचं थॉट्स पण होतात एक्सचेंज. ह्या ग्रुप काहीतरी डिसाईड करतो काही करायचं चेंज कॉलेजमध्ये म्हणा, परिसरामध्ये म्हणा. एक ट्री प्लांटेशन करा साधं. पण तुम्हाला त्याच्यामुळे काय कळेल की हे ग्रुपचे काय शक्ती आहे. ठीक आहे. आणि हे जे ग्रुप्स तुमचे बनलेले आहेत ते एक इमोशनल अटॅचमेंट असते, ते तुम्हाला फ्री करते मधून. ठीक आहे. तर हे खूप महत्वाचं आहे की तुम्हाला एक ग्रुप बनवून काहीतरी काम हाताळायचं आहे. आणि हे तुम्हाला शिकवते पण फ्युचरसाठी तयार करते की जेव्हा तुम्ही आजपासून 10-15 वर्ष पुढे जाल तेव्हा तुम्ही एखाद्या मोठ्या संघटनेशी असोसिएटेड झाला तर तुम्ही काय काय करू शकतात ह्याची सुरुवात इथून होईल. ठीक आहे. तर इन्व्हेस्टमेंट इन रिलेशनशिप्स, इन्व्हेस्टमेंट इन फ्रेंडशिप्स. आणि हेच असतात जे तुम्हाला डिप्रेशन आहे, अँझायटी आहे, या सगळ्या गोष्टीतून बाहेर काढतात. ठीक आहे. बाकी जे आहे की इन्व्हेस्टमेंट इन नॉलेज. तुम्हाला माहिती आहे कोण आहे? दिसत नाहीये का? अल्बर्ट आइन्स्टाईन. त्यांनी काय म्हणलं हे बघा. आय हॅव नो स्पेशल टॅलेंट, आय वॉज ओनली पॅशनेटली क्युरियस. म्हणजे काय की स्पेशल आपल्याला वाटतंय की आपल्यामध्ये काय स्पेशल टॅलेंट नाही आहे आपण समजू. पण हा माणूस ज्याने एवढे मोठी संशोधन करतो तोही म्हणतोय की मी टॅलेंटेड नाही आहे. फक्त एक माझं जे अप्रोच आहे ते क्युरियस आहे. क्युरियस म्हणजे काय की प्रत्येक गोष्टीकडे क्युरियसली बघायला पाहिजे की हे कसं झालं. ठीक आहे. आणि हे जेव्हा पण तुम्ही करतात तेव्हा तुम्हाला खूप सारे फेलियर्स असतात. इवन ज्यांनी थॉमस एडिसन ज्यांनी इलेक्ट्रिक बल्बचं संशोधन केलं त्यांनी काय म्हणले की आय हॅव नॉट ओनली लर्न हाऊ टू मेक इलेक्ट्रिक बल्ब बट आय हॅव ऑल्सो लर्न व्हॉट आर द 10,000 वेज दॅट इट डज नॉट वर्क. म्हणजे काय की कुठलीही गोष्ट करायची हे तर शिकलो मी, पण 10,000 वेळेस ते
कुठली गोष्ट झाली कशी नाही, व्हॉट वर द मेजर्स ऑफ फेलियर, हे पण तुमच्यासाठी एक लर्निंग एक्सपिरियन्स आहे. ठीक आहे. तर कुठल्याही गोष्टीकडे जर का आपण काही अचीव करतोय तर फेलियर येणार आहे. फेलियर म्हणजे असं कुठलंच पाथ नाहीये की 100% तुम्हाला सक्सेस भेटेल. कुठलंही कार्य केलं तर तुम्ही सक्सेसफुल राहणार नाही. तुम्ही 10,000 वेळेस जेव्हा फेल होतात तेव्हा तुम्हाला एकदा सक्सेस हाती लागेल. ठीक आहे. आणि तुम्ही जेव्हा गिव्हअप करतात तेव्हा ते सक्सेसच्या खूप जवळ असतं. हे पण लक्षात घ्यायला पाहिजे की आपण म्हणतो की आपण हारतो करत असतात. आणि हे बघा, हे दुसरं पर्स्पेक्टिव्ह हे पण आहे याचं की समजा सक्सेस म्हणजे काय, मला तुमचं परत इंटरॅक्शन हवं थोडं. सक्सेस म्हणजे काय, आता तुम्ही कॉलेज गोईंग मुलं आहात तर तुमच्यासाठी सक्सेस म्हणजे काय, क्लासमध्ये स्कोर करणं. ठीक आहे. क्लासमध्ये फर्स्ट 5 मध्ये असणं. आणि बाकी लोकांना काय वाटतं, पहिल्यापासून वाटतं मी सक्सेसफुल आहे आणि बाकी 95 ला काय वाटतं की नाही मला नाही जमलं आणि फेलियर. पण तुम्हाला माहिती आहे का, जे 5 सक्सेसफुल लोक आहेत त्यांना ते खुश असतात का, नाही. का, त्यांना पुढच्या सक्सेसचं फिकर असते. म्हणजे तुम्ही पण खुश नाहीये जे 95 आहेत आणि जे 5 सक्सेसफुल आहेत ते पण खुश नाहीये. तर मग काय फरक पडतं, सक्सेसफुल आहे की फेलियर आहे. फक्त हे आहे की आपण जे आपल्यामध्ये जे ऍटिट्यूड तयार करतो, मेन्स्ट्रुअल ट्रॅकर असतात त्याच्यामध्ये तुम्ही न चुकता ते डेट्स मेंटेन करू शकतात. कारण तुम्ही काय आता सध्याला 11-12 हा जो टाइम आहे आपल्या करिअर मधला तो टर्निंग पॉइंट असतो. ठीक आहे. आणि याच्यामध्ये आपल्याला बरेचशा गोष्टी फेस कराव्या लागतात. तर जे तुमचं टाइम आहे ते याचं आहे की एकीकडून अकॅडमिक प्रेशर आहे, एकीकडून तुमच्याकडे करिअरचा प्रॉब्लेम आहे, एकीकडे हॉर्मोनल चेंजेस, इमोशनल चेंजेस होतात आणि दुसरीकडे हाच वेळ आहे की जेव्हा तुम्ही पर्सनॅलिटी डेव्हलप करून तुमचं लाईफ चेंज करू शकता. ठीक आहे. तुमच्या लाईफला एक डायरेक्शन देणं, एक टर्निंग पॉइंट जे म्हणतो ते 11-12 आहे. तर ह्याच्यामध्ये तुम्ही अकॅडमिक प्रेशरशी कसं झुंज देतात की ठीक आहे तुम्हाला सक्सेस आहे, फेलियर आहे, तेव्हा पण एक प्रॉपर ऍटिट्यूड मेंटेन करणं, ग्रुप्समध्ये राहणं, हे त्याला हँडल करण्यासाठी एक उपयुक्त वे आहे. जेव्हा मी म्हणते की तुमच्यामध्ये काही फिजिकल चेंजेस होतात, यावेळेस काही इमोशनल चेंजेस होतात, तर लक्षात घ्या हे खूप कमी वेळेसाठी आहे. ठीक आहे. हे थोड्या वेळेचे हॉर्मोनल चेंजेस आहेत आणि ह्याचं असर थोड्या वेळात कमी होऊन जाईल. पण या वेळेस तुम्ही जर त्यांच्यावर जास्त महत्त्व दिलं आणि तुमच्या जे डेव्हलपमेंट आहे किंवा तुमचे स्किल बिल्डिंग आहे किंवा तुमचं जे करिअरकडे ओरिएंटेशन होतं त्याच्याकडे जर दुर्लक्ष दिलं तर तुम्हाला मग हे लाईफ लॉंग फेस करावं लागतं. ठीक आहे. त्याच्यासाठी ह्याच्याकडे असंच बघा की हे किंचित टाइमचे चेंजेस आहेत, ते हळूहळू आपल्या शरीरामध्ये त्याची हे हॉर्मोन्सची जेव्हा सवय होईल तेव्हा हे सगळं नॉर्मलाइज होऊन जाईल. ठीक आहे. आणि यावेळेस आपल्याला खूप जास्त लक्ष द्यावं लागतं, ते आहे न्यूट्रिशनकडे. ठीक आहे. तर जेव्हा पण मी पेशंट्सला बघते तेव्हा असं लक्षात येतं की तुमच्यामध्ये कितीतरी लोक आहेत ज्यांना ॲनेमिया आहे. ॲनेमिया हा खूप कॉमन आजार आहे जे इंडियन पॉप्युलेशन मध्ये होतो, म्हणजे हिमोग्लोबिन कमी असणे. पण याचे कारण काय आहे की आपले जे टॅबूज आहे जेवणामधले, हे खायचं नाही, ते खायचं. आणि पर्टिक्युलरली तुम्ही लोक जे 11-12चे लोक आहेत, पर्टिक्युलरली तुम्ही रिजेक्ट करतात घरी ज्या चांगल्या गोष्टी बनलेल्या असतात किंवा आई वडिलांनी सांगितलं की एक फ्रूट खा, एक ऍपल खा. तुम्हाला एक ऍटिट्यूड असतो, एका एज पर्यंत लिमिटेड असतो तो, की तुम्ही ते रिजेक्ट करतात की आम्हाला नाही. जंक फूड, ऍक्च्युली प्रोसेस्ड फूड्सचे किती काय डिसएडव्हान्टेजेस आहेत ते तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की नाही. आता तुम्ही लोक टेक्नोसॅव्ही लोक आहेत, तर म्हणजे तुम्हाला टेक्नॉलॉजी इझिली अवेलेबल आहे. तुम्ही कुठलंही वर्ड टाका गुगलमध्ये
तर तुम्हाला त्याच्याबद्दल सगळी इन्फॉर्मेशन भेटते. तर तुम्हाला हे माहिती नाही आहे का की जंक फूड चांगलं नाही आहे आपल्या शरीराला, पण तरी तुम्ही खाता का? कारण आपण त्याच्या हे जे काही मार्केटिंग आहे, हे बिझनेस आहे, आपण त्याच्या म्हणजे त्यांनी त्यांचं काम चांगलं करतायत आणि आपण त्यांनाच साथ देतो जे आपल्या अगेन्स्ट आहे. तर मला वाटतं की आपल्या जे कल्चरमध्ये आहे, इंडियन कल्चरच्या मध्ये जे डाएट आहे ते सर्वाधिक उत्तम डाएट आहे. कारण मी प्रत्येक लेक्चरमध्ये ही गोष्ट म्हणते की जे काही जर तुम्हाला काही प्रश्न आला की ह्याचं उत्तर काय असेल तर आपल्या पूर्वजांना विचारा, त्यांना माहिती असेल याचं उत्तर, की त्यांनी जे मांडलेली गोष्ट आहे की हे कशासोबत काय खायला हवं, कशासोबत काय चांगलं कॉम्बिनेशन आहे. इवन म्हणजे मी खूप आश्चर्यचकित झाले होते जेव्हा सिलेबसमध्ये, मला माहिती नाही आता सिलेबसमध्ये आहे की नाही तुमच्या, की मला जेव्हा सिलेबसमध्ये कळलं की राईस अँड दालचं कॉम्बिनेशन हा सायंटिफिकली खूप करेक्ट आहे. आपल्याला काय वाटतं की ते रोजच राईस आणि दाल त्याला आपण इम्पॉर्टन्स देत नाही, पण ऍक्च्युली त्याचं कॉम्बिनेशन हा सायंटिफिक आहे. ते एक दुसऱ्याला कॉम्प्लिमेंटरी असे न्यूट्रिएंट्स आहेत जे की इझिली डायजेस्ट होतात आणि आपल्याला खूप सारे जे न्यूट्रिशन्स, नरिशमेंट्स आहे, विटॅमिन्स आहे, मिनरल्स आहेत ते बॉडीला ऍब्सॉर्ब करण्यात मदत होतं. तर हे जे काही उत्तर आहे ते आपल्या अँसेस्टर्सनी चांगल्या पद्धतीने केलेलं आहे, पण आपण त्याचा तेवढा उपयोग नाही केलेला आहे. बरोबर आहे. बाकी जे स्वामी विवेकानंदनी एक खूप चांगलं मला कोट वाटलं की एनिथिंग दॅट मेक्स यू वीक फिजिकली, इंटेलेक्च्युअली अँड स्पिरिच्युअली, रिजेक्ट इट ॲज अ पॉयझन. ठीक आहे. तर हे जे काही मी आता तुम्हाला सांगितलं की जंक फूड आहे, जे काही आहे फिजिकली, आता जंक फूडचा तर विषय खूप छोटा आहे. मागच्याच माझ्या लेक्चरमध्ये असं झालं होतं की एका मुलीने विचारलं की ड्रग अब्यूज खूप चालू आहे, ड्रग्स इझिली अवेलेबल होत आहेत आणि हे पुण्याची किंवा मेट्रोची प्रॉब्लेम नाही आहे मॅडम, हे लातूरमध्येही आहे आणि हे इझिली अवेलेबल होत आहेत सगळ्या गोष्टी. तर मग तेच आहे की स्वामी विवेकानंद म्हणतात की ते तुम्हाला वीक करतात. कसं? इंटेलेक्च्युअली वीक करतात. तुम्ही सेन्सेसमध्ये असतात का ते ड्रग्स घेतल्यानंतर? नाही. तर हे इंटेलेक्च्युअली वीक करणाऱ्या गोष्टीलाही तुम्ही रिजेक्ट केलं पाहिजे जस्ट ॲज अ पॉयझन. एक हेल्थच्या बद्दल जे न्यूट्रिएंट सप्लिमेंटेशन बद्दल मी बोललेले आहे की आपल्याकडे काही कॅम्प्स वगैरे युजली होत राहतात ज्याच्यामध्ये हिमोग्लोबिन चेकअप होतो किंवा ॲनिमिया आहे का हे कळतं. त्याच्यानंतर आपण न्यूट्रिएंट्स जे आहेत ते इझिली मार्केटमध्ये अवेलेबल आहेत ते सप्लिमेंटेशन केलं पाहिजे. आणि एक खूप महत्त्वाची वॅक्सिन आहे ही, ज्याला HPV वॅक्सिन म्हणून म्हणतात. तर हे पण मी तुम्हाला बोलू इच्छिते की दिस इज एन बून टू द मेडिकल फ्रॅटर्निटी. कारण ह्या वॅक्सिनने जवळपास 4 मोठे मोठे कॅन्सर्स आपण प्रिव्हेंट करू शकतो. कारण कॅन्सर जर तुम्हा सगळ्यांना माहिती असेल की त्याचं ट्रीटमेंट तर भयंकर आहे, तर आपल्याला काय करायला हवं की त्याचं प्रिव्हेन्शन करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामुळे मी सगळ्या मुलींना हे आवर्जून सांगू इच्छिते की तुम्ही ह्या वॅक्सिन्स घेणं खूप गरजेचं आहे आणि हे खूप ठिकाणी अवेलेबल आहे आणि कॉस्टिंगमध्ये पण आजकाल थोडंसं कमी त्याचं करण्यात आलं आहे. तर ह्याचं बेनिफिट जरूर घ्या तुम्ही. जेव्हा मी मागच्या वेळेस हॉस्टेलला गेले होते तेव्हा मला असं ऐकण्यात आलं की मुलींना फाईन लावतात हे जेव्हा ते रात्री असे दिसतात तेव्हा. असं किती लोकांना झालेलं आहे. तर हेच आहे जे हे डिस्ट्रॅक्शन्स आहेत आपल्याला त्याच्याशी फाईट करायचं आहे. कारण हे पण दिस इज अननेसेसरी वेस्ट ऑफ टाइम, एनर्जी, मनी. ठीक आहे.
तर आपल्याला ह्या गोष्टीसाठी खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला ह्याच्यातून डिस्ट्रॅक्ट व्हायचं आहे. दुसरी एक गोष्ट ह्याच्याबद्दलच मी माझा स्वतःचा एक अनुभव सांगते की मी एक ड्रेस दिला होता शिवायला आणि 1 महिन्याआधी दिला होता. तर आता आपलं सगळं टेक्नॉलॉजीवर होतं तर सगळ्याच गोष्टी आपण सांगून देतो. इव्हन आपण पिक्चर पाठवून देतो की मला असला ड्रेस पाहिजे. ठीक आहे. मग 1 महिन्याने मी गेली त्यांच्याकडे तर त्यांना विचारलं की झालेला आहे का ड्रेस. तर त्या म्हणाला की नाही, अजून सुरुवातच नाही केली. आणि जेव्हा मी त्यांना बघितलं ते मी जेव्हा गेले तेव्हा ते हेच करत होते. तर त्याच्यामुळे तुम्हाला सगळ्यांना हे अनुभव आला असेल की कुठलीही गोष्ट टाइमला होत नाही. तुम्हाला सगळ्यांनी काही गोष्टी काही गोल्स सेट केले असतील तर त्या गोष्टी टाइमवर होतात का? नाही होत. का होत नाही? कारण हे डिस्ट्रॅक्शन मध्येच तुमचं वेळ गेलं तर तुम्ही कसं काय टाइम नियोजन करणार आहे? तर टेक्नॉलॉजी वापरा तुम्ही. ऍक्च्युली मी जेव्हा 11th आणि 12th मध्ये होते तेव्हा आम्हाला हे नव्हतं टेक्नॉलॉजी. मला तर वाटतं की चांगलं झालं नव्हतं म्हणून. कारण काय की आम्ही आमच्या टीचर्सशी इंटरॅक्ट व्हायचो. कुठलाही डाऊट आला ना की आम्ही आमच्या टीचरला जाऊन बोलायचो, मॅडम कळत नाहीये. पण तुम्ही काय करतात, त्याच गोष्टी इंटरनेटवर टाकतात, त्या तुम्हाला 100 गोष्टी सांगतात. मग त्याच्यातलं कुठलं राईट आहे त्याच्यासाठीही तुम्हाला टीचर हवाच. पण आजकालच्या जे मुलांचंही ॲटिट्यूड बदललेलं आहे तर ते आहे की आम्हाला सगळंच येतं, फोनमध्ये सगळंच आहे, मग आम्ही टीचरला का रिस्पेक्ट द्यावा? हे खूप चुकीचं आहे. इवन मी म्हणते की माझ्या काही टीचर्स होते जे खूप आयडियल टीचर्स होते स्कूलमधले कॉलेजेसमधले, त्यांनी अक्षरशः टीचिंग सोडून दिलं. काय म्हणले ते की मजा नाही आता. तुम्ही लोक जेव्हा म्हणजे आम्ही जेव्हा स्टुडंट्स होतो तेव्हा आम्ही त्यांच्या आजूबाजूला फिरायचो. सरांनी एखादा क्वेश्चन दिला की सगळेजण मिळून त्याचं उत्तर बघायचं. ते भेटत नाहीये म्हणून सरांचं डोकं खायचं, सर कसं करायचं काय करायचं, ह्याच्यात एक मजा होती. आजकाल ते राहिलंच नाही. त्याच्यामुळे स्टुडंट्स आणि टीचर्स याच्यामध्येही खूप मोठा एक दुरावा झालेला आहे, ते गॅप झालेला आहे. तेही नको. ऍक्च्युली तुम्ही तुमच्या टीचर्सकडे असं बघायला पाहिजे की हे एक तुमच्यासाठी मोटिवेशन आहे. ठीक आहे. इथे जे काही टीचर्स आहेत, नागरगोचे मॅडम आहे, बुरांडे मॅडम आहे, त्यांनी आपलं आयुष्य घडवलेलं आहे. ठीक आहे. कशामुळे की त्यांनी काहीतरी चांगल्या गोष्टी केलेल्या आहेत, डिसिप्लिन केलेलं आहे, स्वतःला त्या टाइमला करेक्ट डिसिजन्स घेतलेले आहेत. तर तुम्ही त्यांना एक मोटिवेशन फिगर म्हणून बघितलं पाहिजे की जेणेकरून तुम्हाला मोटिवेट वाटायला पाहिजे की आम्हालाही त्यांच्यासारखं बनायचंय. आणि तुम्ही त्यांना प्रश्न विचारायला पाहिजे. हे जे आहे ना क्युरिओसिटी, हे क्युरिओसिटी ही हल्लीच्या लेक्चर्स मध्ये कमी झालेली आहे. की जेव्हा लेक्चर्स म्हणतो तेव्हा ते 1 वे शो होतो. मग मुलं काय म्हणतात की अरे हे अवेलेबल आहे इंटरनेटवर, ह्याच्यापेक्षाही चांगलं अवेलेबल आहे. नाही, तेव्हा तुम्ही इंटरॅक्ट करतात त्याचा इम्पॅक्ट वेगळा पडतो. तुम्ही बघा, एखाद्या गोष्टी जर तुम्ही फिजिकली प्रॉपरली जाऊन लर्न केलं आणि तेच तुम्ही जर त्याचा एक व्हर्च्युअल क्लास लावला तर कसा फरक पडतो? त्याच्यामुळे गुरु आणि शिष्याचं जे इंटरॅक्शन आहे ते खूप महत्वाचं आहे आणि ते खूप मोठे काम करू शकतं. ते म्हणजे आपल्यासाठी खूप मोठ्या गोष्टी किंवा आपण म्हणतो अजुबा असं पण काही घडून येतं. आपल्याला माहितच आहे महाभारतात, रामायणामध्ये असले किती काही आपण हे बघितलेले आहे की गुरु आणि शिष्यांचं जे रिलेशन होतं त्याच्यामुळे काहीतरी अद्भुत असं बाहेर आलं. त्याच्यामुळे मी तुम्हाला या माध्यमातून हे पण सांगते की तुम्ही तुमच्या टीचर्सशी इंटरॅक्ट करा. असू द्या तुमच्याकडे काहीतरी एक स्टुपिड क्वेश्चन असेल, सिली क्वेश्चन असेल, वर्गातले सगळे हसतील तुमच्यावर, इट्स ओके. पण तुम्ही जे इंटरॅक्ट कराल, त्यांना जे क्वेश्चन विचाराल ते तुम्हाला ते क्वेश्चन कधीच नाही चुकणार. तो क्वेश्चन तुम्ही कधीही विसरू नाही शकणार. आणि तो क्वेश्चन जर परीक्षेत आला तर तुम्हाला रिव्हिजन करायची गरज नाही. हे तुम्ही स्वतः अनुभवून पहा. ठीक आहे. तर मी तुम्हाला हेच म्हणते की
लाईफ इटसेल्फ इज अ बिगेस्ट पॉसिबल गिफ्ट. तुम्ही जर रोज सकाळी उठून तुम्ही जिवंत आहे ह्याचंही सेलिब्रेट केलं पाहिजे की येस आय एम अलाइव्ह टुडे. ही किती चांगली कल्पना आहे की सकाळी सकाळी एक स्वतःला एक चांगला ॲफर्मेशन दिलं की येस आय एम अलाइव्ह. आणि मग आपले गोल सेट केले पाहिजे की आज मला हे करायचंच आहे. ठीक आहे. तर ह्या सगळ्या गोष्टी जे काही आहे याचे वेगवेगळे पहलू असतात. जसे सक्सेस आहे ना ते एक मोठीशी गाडी आहे, त्याचे हे वेगवेगळे व्हील्स आहेत. कुठलीही गाडी एक व्हील जरी कमजोर पडला की ती गाडी ढासळते. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. चालू शकते का? एक मोठा ट्रक आहे त्याला 8 टायर आहेत, तर एखादा टायर पंक्चर आहे म्हणून 7 वर चालतं का? नाही चालत. कारण आपल्याला हे सगळे जे टायर्स आहेत आपल्या सक्सेसच्या साठी हे सगळे आपल्याला बरोबर इन्फ्लेट करायला पाहिजे. त्याच्यासाठी आपल्याला सगळेच पाहिजे. आपले घरचे लोक पाहिजेत, फ्रेंड्स पाहिजेत, आपले रिलेशन्स पाहिजेत, आपल्याला आपलं हेल्थ पाहिजे. फिजिकलच नाही, मेंटल हेल्थ आहे. मेंटल हेल्थसाठी तुम्ही काही ग्रुप्स बनवू शकतात जे सगळ्याला अँझायटी, डिप्रेशन, जे काही कॉमन प्रॉब्लेम्स आहेत हे प्रॉब्लेम सगळ्यांना होतात. बरं असं नाही की काय मला होणार आहे तुम्हाला नाही होणार आहे. हे सगळ्यांना हे प्रॉब्लेम्स असतात. कधीतरी कोणामध्ये थोडंसं हे असतं, इन्फिरियरिटी असते की मी तेवढी चांगली नाही किंवा मी ते दिसतं तसं मी दिसत नाही. माझी स्किन हे ऍक्च्युली काय आहे, आपल्या स्किनचं कलर पण सायंटिफिक आहे. ठीक आहे. ज्या भागात जितकी सनलाईट असते त्या हिशोबाने ईश्वराने आपल्याला स्किन कलर दिलेला आहे. हे माहिती आहे का तुम्हाला की जिथे सनलाईट कमी असते तिथले लोक गोरे का असतात? त्यांच्यामध्ये स्किन मध्ये एक पिगमेंट असतो त्याला मेलॅनिन म्हणतात. तर हे मेलॅनिन जे पिगमेंट आहे त्यांच्यामध्ये कमी असतो कारण त्यांना ते सनला एक्सपोज होण्यासाठी शरीरामध्ये जे मेलॅनिन नावाचं पिगमेंट आहे त्यांना कमी लागतो. तिथे सनलाईट कमी आहे त्याच्यामुळे, आणि त्याच्यामुळे ते गोरे आहेत. आपल्याकडे सन जास्त ब्राईट आहे त्याच्यामुळे आपली मेलॅनिन जास्त आहे. हे फाईट करण्यासाठी दिलेलं आहे. त्याला उगाच आर्टिफिशियल काहीतरी लावून खराब करू नका. ठीक आहे. हे फायटर आहे आपलं, तर हे फाईट करण्यासाठी दिलेलं आहे. तर आपलं थोडं डार्क आहे. आणि एक तुम्हाला सांगते की निग्रो जी कम्युनिटी आहे ना तिथे असं आहे की जो सगळ्यात काळा आहे आणि जो सगळ्यात खराब दिसतो तो सगळ्यात श्रेष्ठ आहे अशी मान्यता आहे. कारण काय आहे की आपण जे मान्यता आहे त्याच्यावर चालतो. ठीक आहे. तिथं तेच चालतं की जे सगळ्यात काळा आहे, जे नाक सगळ्यात मोठी आहे किंवा जो सगळ्यात खराब दिसतो तो सगळ्यात श्रेष्ठ आहे अशी मान्यता आहे. तर मान्यता सेट करणारा कोण आहे? बॉलिवूड आहे का? नाही. आपण सेट करायला पाहिजे. आणि बॉलिवूडच्या लोकांना त्यांच्या प्रोफेशनच्या हिशोबाने काही गोष्टी कराव्या लागतात. ते आपण का करावं? त्यांना तुम्हाला माहिती आहे किती लोकांना कॅन्सर होतात? माहिती आहे किती तुमचे मोठे मोठे फिल्म स्टार्स आहेत, तुमच्या आवडीचे कलाकार आहेत, त्यांना कॅन्सर झालेले आहेत. कारण ते सगळं आर्टिफिशियल गोष्टींनी इंटरॅक्ट होतात जास्त. ते स्किन त्यांचं त्याच टेक्स्चरमध्ये पाहिजे त्यांना, तर त्यांना काम भेटत नाही. पण आपल्याला काय गरज आहे त्या स्किनची? फक्त आपण ह्याच्याकडे बघायला पाहिजे की आपली स्किन हेल्दी असायला पाहिजे. ठीक आहे. ते रिफ्लेक्टिंग असायला पाहिजे. त्याच्यामधनं म्हणजे इट शुड बी ब्राईट, म्हणजे रिफ्लेक्शन व्हायला पाहिजे. कलरचं महत्व नाही. त्याच्यासाठी जे काही बाहेरचे प्रोडक्ट्स आहेत ते आहेत, जे काही तुम्हाला स्किन लाईटनिंग करतात त्याच्याकडे बिलकुल जाऊ नका. इट इज ऑल्सो मार्केटिंग. ठीक आहे. तर जेणे तुम्ही नॅचरली जेवढं करू शकतात, मी म्हणत नाही की तुम्ही प्रेझेंटेबल राहू नका, तसं नाही. तुम्ही प्रेझेंटेबल राहा, पण त्याच्याकडे एवढंच अनुसरून बघा त्याला की इट इज जस्ट फॉर युअर वेल बिईंग. इट शुड नॉट बी अगेन्स्ट यू. ते तुम्हाला हार्म नाही केलं पाहिजे त्यांनी. त्याच्यासाठी तुमचं जे काही मेंटेन करताय तुम्ही स्किन, हेअर, इवन म्हणजे तुमच्या शरीराकडे तुमच्याकडे तुम्ही असं बघायला पाहिजे की आपल्याला हे मेंटेन करायला हवं आणि हे हेल्दी मेंटेन करायचं आपल्याला, आर्टिफिशियली नको. जे काही नॅचरल आहे
ते ठीक आहे आपल्याला. आणि प्लीज जे काही तुमचे पेरेंट्स जे तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करतायत ते एवढी तुमच्या शिक्षणासाठी, ते असं ह्याच्यामध्ये नका वापरू. तुम्ही त्याच्यापेक्षा त्यांनी दिलेल्या गोष्टी, ते बरोबर तुमच्याबद्दल विचार करतात की तुम्ही व्यवस्थित जेवण करावं, तुमच्या मेसचं टायमिंग, जेवणाचं टायमिंग बरोबर ठेवा. इट इज इम्पॉर्टंट. बाकी दुसऱ्या काही गोष्टी एवढ्या इम्पॉर्टंट नाही. ठीक आहे. तर माझं एक क्लोजिंग ही गोष्ट एक राहिली की थिंकिंग आउटसाइड द बॉक्स. ठीक आहे. तुम्ही 11th-12th मध्ये आहेत, सगळ्यांना काय करायचं असतं आजकाल? काय करायचं तुम्हाला? हेजिटेशन इज अनदर. ते नाही असायला पाहिजे आपल्यामध्ये. बोला ना, आता आपण किती वेळ झाला बोलतोय. काय बनायचंय तुम्हाला? साधा प्रश्न. 11th-12th मध्ये तर हा गोष्ट म्हणजे सगळे तुमच्या फॅमिलीचे पण लोक विचारत असतील तुम्हाला काय बनायचंय. बँक मॅनेजर. व्हेरी गुड. बाकी अजून? CA. कॉमर्स म्हटलं की सगळ्याला CA. पण हे बघा की तुम्ही जेव्हा CA बनून याल तेव्हा तुम्हाला किती कॉम्पिटिशन असेल बाहेर. तुम्ही कुठल्या गावात जा. तर ठीक आहे, मी म्हणत नाही की तुम्ही नका जोपासू तुमचा छंद. मीही म्हणजे असं सगळं मॉबच होतं की डॉक्टर बनावं, त्या हिशोबाने बनलोय. पण आताची वेळ आहे ना, ती आउट ऑफ द बॉक्स थिंक करायची वेळ आहे. ठीक आहे. तर तुम्ही काही गोष्ट करिअर म्हणून घेऊ शकता. त्याच्यामुळे तुमच्या स्किल्सचं खूप महत्व आहे. आता जे तुमच्याकडे वेळ आहे ना, त्याच्यामध्ये तुम्ही तुमच्यामध्ये काय स्किल्स आहेत ते ओळखण्याची आणि त्याला वेळ देऊन इन्व्हेस्ट करून तुमचं वेळ, तुमचं मनी ते लर्न करण्यासाठी जर तुम्ही इन्व्हेस्ट केलं तर तुमच्यासाठी एक नवीन करिअर ऑपॉर्च्युनिटी पण येऊ शकते. ठीक आहे. तर त्याच्यामुळे असं काही नाही आहे की CA झालं की सक्सेसफुल आहे किंवा बँक मॅनेजर झालं की सक्सेसफुल आहे. ते ठीक आहे, तुम्ही चांगला विचार करताय. पण जर का तुम्हाला खरंच याच्यामध्ये इंटरेस्ट आहे का ते तुम्ही पहा. का तुम्ही घरचे कोणी म्हणले, तुमची मैत्रीण म्हणली म्हणून नका विचार करू. तुम्ही बघा की माझ्यामध्ये काय आहे. मी एखादं गाणं गाऊ शकते. तुम्हाला माहिती आहे सिंगर्स किती अर्न करतात. तर मी डान्स करू शकते किंवा एखादा साधी कला जसं की एम्ब्रॉयडरीज आहे किंवा एक छोटीशी ड्रेसिंग आर्ट आहे किंवा हे ब्युटी मेकअप आर्ट आहे. तुम्हाला माहिती आहे ना किती पेमेंट भेटतो. तर त्याच्यामुळे आउट ऑफ द बॉक्स थिंक करायचा विचार करा की ठीक आहे, जे नॉर्मली लोक विचार करतात ते विचार करू द्या, पण माझ्यामध्ये अजून काही कला आहे का. कारण हे जे तुमचं करिअर आहे किंवा हे जे तुमचं जॉब आहे ते तुम्हाला आयुष्यभर जोपासायचं आहे. ठीक आहे. तर त्याच्यामुळे तुम्ही विचार करा की हे करताना मला आयुष्यभर आनंद नाही येणार आहे, कंटाळवाणा वाटणार आहे कधी. तर हे नाही वाटलं पाहिजे. आणि जर का तुमचं ते खरंच म्हणजे मनाचं टॉपिक आहे किंवा तुम्ही खूप त्याच्याशी इंटरेस्टिंग आहे काही गोष्टी तुमच्यासाठी, तर तुम्ही कधी थकणार नाही ते करता करता. आणि तुम्ही आयुष्यभर त्याला असं हसत खेळत त्या आपल्या जॉबला पण जोपासू शकता. तर थिंकिंग आउट ऑफ द बॉक्स इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे. बाकी एक दोन गोष्टी मला राहिलेल्या की एक हेल्दी माइंड जो असतो तो क्लिअर थिंकिंग, फोकस आणि हार्डवर्क. कारण हे पण आहे की हार्डवर्क विल बीट टॅलेंट इफ टॅलेंट डझंट वर्क हार्ड. ह्या गोष्टीवर माझा पुरेपूर विश्वास आहे की तुम्ही जे पण करताय त्याच्यावर हार्ड वर्किंग, तुमच्यामध्ये टॅलेंट असून पण तुम्ही मागे पडाल. पण जे काही हार्ड वर्किंग माणूस आहे तर तो तुमच्या पुढे जाईल. कारण हार्डवर्कला काही सबस्टिट्यूट नाही. युअर गोल्स आर युअर स्टार्स. फोकस ऑन द स्टार्स अँड यू विल हॅव मोर लाईट इन युअर लाईफ. आणि हे बोलून मी एंड करते की लाईफ इज अ सर्च फॉर हॅपीनेस. ठीक आहे. तर आपण
आपण जीवनामध्ये काय पाहिजे असतं, आपल्याला हॅपीनेस पाहिजे, पण द मीन्स बाय विच. अँड लास्ट इज की मी तुम्हा सगळ्यांना एक बेस्ट विशेस देते तुमच्या पुढच्या करिअरसाठी. अँड मे यू लर्न, मे यू अर्न नॉट जस्ट मनी बट मोर ऑफ कॉन्फिडन्स अँड ऑपॉर्च्युनिटी असतात, पण दॅट इटसेल्फ इज द बेस्ट मेकअप. तर हे मिस युनिव्हर्स, मिस वर्ल्ड हे बोलतात, तर तुम्ही पण याचा विचार केला पाहिजे. थँक्यू. मॅडमने आपल्याला खूप छान पद्धतीनं एक सायंटिफिक लेवलनी आता तुमच्याकडे जो वेळ आहे, ज्या वयात तुम्ही आहात, या वेळेला काय करावं याचं खूप छान मार्गदर्शन केलं. आणि मॅडमचं या बाबतीमधलं खूप मोठा अभ्यास आणि खूप मोठं रिसर्च आहे. त्यांनी त्यांचे जे पेशंट आहेत त्यांच्याकडे येणाऱ्या जो काही पेशंटचा वर्ग आहे तो जनरली हा तुमच्याच वयाचा असतो. आणि या अनुभवाचे बोल मॅडमने तुम्हाला सांगितले की त्या ठिकाणी काय अडचणी येतात आणि त्या अडचणी न होण्यासाठी तुम्ही आता काय केलं पाहिजे. आणि हे सांगत असताना मॅडम आता बोलून गेल्या की त्या जेव्हा तुमच्यासारख्या वयात होत्या 11वी 12वीला, तेव्हा डॉक्टर बनण्याची खूप सारी क्रेज होती. सगळ्यांनी सांगितलं डॉक्टर बनू, बनलं, ते प्रोफेशन झालं. पण मॅडमची गायनाची आवड आहे ती त्यांनी खूप छान पद्धतीने जोपासलेली आहे. आणि मी मॅडमला विनंती करते की आपल्यासाठी एक सुंदरसं गीत त्यांनी पेश करावं. तर आज आपलं जे टॉपिक होती हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, मंज़िल मुश्किल तो क्या, धुंधला साहिल तो क्या, तन्हाई दिल तो क्या हो, ये हौसला कैसे झुके, राह में कांटे बिखरे अगर उस पे तो फिर भी चलना है, शाम छुपा ले सूरज मगर रात कोई के दिन ढलना है, रुत ये टल जाएगी हिम्मत रंग आएगी, सुबह फिर आएगी हो, ये हौसला कैसे झुके, ये आरज़ू कैसे रुके, मंज़िल मुश्किल तो क्या, धुंधला साहिल तो क्या, तन्हाई दिल तो क्या हो. थँक्यू. तुम्ही गायलेलं आहे. आता कार्यक्रमाचा शेवटचा टप्पा तो म्हणजे आभार प्रदर्शन. थेंबा थेंबाने तलाव भरतो, हाताहाताने कार्यक्रम फुलतो. जेथे जेथे आहेत या कार्यक्रमाचे शिल्पकार तेव्हा मानलेच पाहिजे त्यांचे आभार. आज दिनांक 28 नोव्हेंबर 2024 रोजी दयानंद वाणिज्य कनिष्ठ महाविद्यालयात किशोरवयीन शारीरिक व मानसिक बदलांना सामोरे जाताना या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे अध्यक्ष डॉक्टर प्रशांत मांडणीकर, प्राचार्य, कार्य समन्वयक व सांस्कृतिक विभाग प्रमुख सुनीता नागरवजे, शिक्षक व शिक्षकोत्तर कर्मचारी व सर्व विद्यार्थ्यांचे खूप खूप आभार व्यक्त करते व अध्यक्षाच्या परवानगीने हा कार्यक्रम संपला असे जाहीर करते. धन्यवाद.